भारत माता की, इम्तियाज जलील मुर्दाबाद, भारत माता की, इम्तियाज जलील मुर्दाबाद। खतम। या देशाचा टर्निंग पॉइंट होता ते बाबरी मस्जिद आणि राम जन्मभूमीच्या मुद्द्यावर ते सुरू झालं होतं की माझा जीव गेला चालेल, पण मी कोणालाही या मंदिरामध्ये आत येऊ देणार नाही। मग जेव्हा हे प्रश्न मला येतो तर दुसऱ्या साईडला मला हे प्रश्न पण येतो की पोलीस डिपार्टमेंट त्या रात्री कुठे होते। आणि आज इम्तियाज जलील पुन्हा एकदा तुमच्या मार्फत हे सांगतो की जे दंगा घडवण्याचा प्रयत्न त्या रात्री होणार होतं त्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारची, महाराष्ट्र पोलीस ही तितकंच त्याच्यामध्ये सहभागी होती। पण EWS कॅटेगरीमध्ये येणारा जो मोठा गट आहे मराठ्यांचा तो बाजूला झाला, मग त्याचा कुठेतरी मुस्लिम विद्यार्थ्यांना फायदा होईल का नोकरीसाठी? तर नाही का पॉलिटिकल रिझर्वेशनचा कट्टर विरोधी आहे। कारण साहेब मला एक उत्तर द्या ना, हे कंपनी कुणाची आहे? मला माहित नाही। आणि मग मला मंत्री फायनान्स मिनिस्टर देशाचे माझ्या शहरामध्ये 2400 कोटी रुपयाची स्कीम सुरू आहे आणि आपल्याला माहित नाही आहे का? मी त्यांच्या मागेच लागले। आज शहरामध्ये एक ब्लॅक करणारा माणूस आहे, त्याला गार्ड देण्यात आलेल्या या पोलीस डिपार्टमेंटने की त्या पोलीस स्टेशनला माहीत आहे की या एरियामध्ये ड्रग्स कोणीतरी विकता, पण ते याच्यावर कारवाई का करत नाही आहे? कारण त्यांना हप्ते त्यांच्याकडून मिळत आहे। महानगरपालिकेचे 2 अधिकारी मला त्या फ्लाइटमध्ये भेटले। मी त्यांना विचारलं काय सर कैसे क्या दिल्ली जा रहे हैं? बोले सर कटोरा लेके जा रहे हैं गडकरी साहब के पास कि कुछ पैसे दो कर। शहरामध्ये फिरण्यासाठी 2-2, 3-3 गाड्याची आवश्यकता लागत असे, पोलीस सिक्युरिटी पाहिजे असे, तर घरी बसा कशाला इतका त्रास? आणि पोलीस डिपार्टमेंटलाही कळत नाही आहे का की आमच्याकडे गुन्हेगारी वाढत आहे, आमच्याकडे ड्रग्सचा एक मोठा नेटवर्क तयार झालेला आहे, त्यांना पकडण्याच्या ऐवजी हे नेत्यांना आपलं सॅल्यूट करण्यासाठी। चंद्रकांत खैरे त्याला काय अक्कल आहे? काही करत नाही त्याला। 2024चा पराभव का झाला? इम्तियाज जलील येणार जाणार, इम्तियाज जलील कोण आहे का महत्वाचं नाही आहे।